शिक्षण क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं संस्था चालकांचा माफिया राज जो आहे तो सुरू आहे आणि जवळजवळ पब्लिकेशनचं म्हणजे खाजगी पब्लिकेशनचं 40% कमिशनचा भार खरं तर पालक भोगत आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पालक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ का हा काळा बाजार गोरखधंदा जो सुरू आहे त्यात पालकाची पिळवणूक कशा पद्धतीनं होत आहे। खरं तर साम टीव्हीनं हा सगळ्या बाबतीचा खुलासा जो आहे तो स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून केला आहे आणि पालकही त्या माध्यमातून कुठेतरी आता त्या सगळ्या प्रकाराला समोर आलं पाहिजे यासाठी आपल्यासोबत पालक बोलत आहे। काय सांगाल, साम टीव्हीनं आम्ही हा सगळा जो घोटाळा आहे तो स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून मांडलेला आहे, कशा पद्धतीने हा गोरखधंदा सुरू आहे? सगळ्यात आधी तर धन्यवाद साम टीव्हीचे, कारण आमच्यापर्यंत पालकांपर्यंत अजूनपर्यंत कोणी असं डायरेक्टली पोहोचलं नाही या गोरखधंद्याच्या बाबतीत। खूप खूप धन्यवाद। सगळ्यात जास्त आर्थिक पिळवणूक होते आहे पालकांची। जो काही गोरखधंदा हा पुस्तकांचा चालला आहे गेली एवढे वर्ष, त्याच्यामध्ये पालकांनाच पैसे द्यावे लागतात। NCERTने लागू केलेले पुस्तकं जे 400, 500, 600 रुपयाचे मिळतात ते पालकांना 4,500, 5,000, 6,000, 8,000पर्यंत किंमत मोजावी लागते। म्हणजे एक साधारण पालक जो 20,000, 25,000 रुपये पगार कमवतो आहे, जर तो मुलांच्या पुस्तकासाठी जर 5,000 ते 6,000 रुपये खर्च करेल तर हा एक खूप मोठं प्रश्नचिन्ह प्रशासनावरही आहे, खूप मोठं प्रश्नचिन्ह हा शिक्षण विभागावरही आहे आणि खूप मोठं प्रश्नचिन्ह या शाळांवरही आहे। खरं तर राजकीय नेत्यांवरही आहे। अगदी बरोबर। मॅक्झिमम शाळा नागपुरातील या राजकीय पक्षांच्या, राजकीय नेत्यांच्या असून हे स्वतः सरकारमध्ये असतील नसतील, अपोजिशनमध्ये एवढे वर्ष होते किंवा सत्तेत असतील, यांचा कोणाचाच शिक्षणावर, शिक्षण क्षेत्रात किंवा या गोरखधंद्यावर लक्ष नाही आहे आणि कोणी लक्ष देतही नाही। यासाठी की यांना संस्थेच्या माध्यमातून पब्लिशरकडनं पैसा मिळतो, कमिशनच्या माध्यमातून आमच्यासारख्या पालकांकडनं फीज मिळते। त्यामुळे कुठल्याही शाळांचा जे मालक आहेत, जे नातेवाईक असतील, सरकारमध्ये असलेल्या नेत्यांचे किंवा सरकारी प्रतिनिधींचे, त्यांचा कोणाचा जाणून बुजून याच्यावर, या शिक्षण व्यवस्थेवर लक्ष न देणं हे एक पण त्याच्या मागचं खूप एक प्रश्नचिन्हच आहे आमच्या मागे। खरं तर हा माफिया राज जो आहे, कमिशनची टक्केवारी पाहिलेली आहे, 40% कमिशन दिलं जातं। त्याचा कुठंतरी ओझं जे आहे, फीचं ओझं तर होतं, कमिशनचं या पुस्तकांचंही ओझं पिळलं जात आहे। पालकांची पिळवणूक कशा पद्धतीने होत आहे, म्हणजे पुस्तकांचा सटच घ्यावा लागतो, एक मिळत नाही, हे सगळं कसं? बरोबर। आर्थिक पिळवणूक पालकांची फीसच्या माध्यमातून होते आहे की दर 2 वर्षांनी फीस वाढते। त्याचबरोबर पालकांची पिळवणूक ही पुस्तकांच्या माध्यमातून होते। पुस्तकांचा वाढता दर आणि दरवर्षी पुस्तकं, सिलेबस तोच राहतो NCERTचा, पण दरवर्षी पुस्तकं नवीन घेणं, म्हणजे एखाद्या मोठ्या बहिणीचे पुस्तकं लहान भावाला होणार नाही, किंवा दरवर्षी पुस्तकांचा हा जो खेळ चालू आहे त्याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या पालक त्रासून गेलेच आहे, शिवाय फीसच्या माध्यमातून त्रासून गेलेले आहे। म्हणून हा कुठे ना कुठेतरी खेळ थांबावा साम टीव्हीच्या माध्यमातून, हीच पालकांच्या संघटनेतून, पालक संघटनेतून आमची आशा आहे। खरं तर ही सगळी कसं चालते, म्हणजे आम्हाला पब्लिशर आम्ही काही जाणून घेतलं त्यांच्याकडून, त्यांनी सांगितलं 40%चं कमिशन आहे, शाळेच्या माध्यमातून हे सगळं वाटलं जाते, पण पालकांना ठराविक शाळेतून, ठराविक बुक स्टॉलमधून घ्यावं लागतं किंवा मग शाळेतून घ्यावं लागतं। हे दोन्ही तुम्ही पालक म्हणून तुमच्यापर्यंत येणाऱ्या तक्रारी काय? आमच्याकडे तक्रारी काय आल्या की 2 गोष्टी याच्यामध्ये, एक तर शाळेतून घ्या, अदरवाईज तुम्ही तुमच्या एखाद्या बुक स्टोअर, शाळेने नेमून दिलेल्या बुक स्टोअरमधनं घ्या। ॲक्च्युली ओपन पाहिजे। तिथे जेव्हा पालक जातात आणि तिथे म्हणतात की आम्हाला हे पुस्तक पाहिजे, तर सुटे पुस्तकं नाही मिळत, तुम्हाला सेटच घ्यावा लागतो। तो सेट कमीत कमी 3,500 पासून 8,500-9,000 हजारापर्यंत सेट असतो। आम्हाला एक पुस्तक जर दुसऱ्या दुकानातनं घेतलं, एक पुस्तक जर तिसऱ्या दुकानात, तसं नाही, आम्हाला सेट घेणं हे अनिवार्य आहे। अदरवाईज पुस्तकं त्यांच्याकडे असले तरी ते म्हणतात की आमच्याकडे पुस्तकं नाही। ही सुद्धा मानसिक त्रास हा आम्हाला होतो आहे, कारण आम्हाला या उन्हात पुस्तकांसाठी पालकांना वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागत आहे। दुसरा मुद्दा असा की शाळा स्वतः बुक स्टोअर्सवाल्यांशी संगनमत करून कमिशन घेऊन शाळेत सुरू करते। आमचं असं म्हणणं आहे पालकांचं की तुम्ही जो कमिशन घेता हे उघडकीस आलेली गोष्ट आहे की तोच कमिशन जर तुम्ही पुस्तकांमध्ये पालकांना दिलं, तेच कमिशन तुम्ही जर कमी करून त्या पुस्तकांची दिलासा दिला, तेवढीच आर्थिक दिलासा पालकांना या माध्यमातून मिळेल। दिलासा दिला पाहिजे, म्हणजे एवढं कमिशन असताना शाळेची फी आपण भरतोय, त्यातल्या त्यात कमिशन पण तुम्ही पुस्तकांवर घेता, त्यासाठी आर्थिक दिलासा हा फीमध्ये देईल नाही देईल तो भाग वेगळा, पण पुस्तकांमध्ये दिला पाहिजे, कारण फंडामेंटल राईट्स आहे, म्हणजे तुमचा अधिकार आहे, मौलिक अधिकार आहे की शिक्षण घेणं। या शिक्षण जो अधिकार आहे तुमचा, त्या शिक्षण क्षेत्रात जर असा घोळ होत असेल तर याच्यावर खूप मोठं प्रशासनावर प्रश्नचिन्ह आहे। खरं तर कुठलीही वस्तू आपण थेट एखाद्या ठिकाणी जात असेल तर तेव्हा डिस्काउंट मिळते, हा डिस्काउंट मिळत नाही, उलट ते
आम्ही काही विक्रेत्यांकडे गेलो तर बरं जे शाळेत ज्या किमतीत मिळते त्याच किमतीत तुम्हाला देतो. बरोबर आहे. डिस्काउंट हे पालकांपर्यंत कधी मिळतच नाही. मुलांना पालकांना त्या पुस्तकांचं डिस्काउंट कोणाला मिळेल? पब्लिशर डिस्काउंट देईल शाळांना, पब्लिशर डिस्काउंट देईल स्टोअर्सला. याच्यामध्ये काय होतं आहे की पालकांची आर्थिक पिळवणूक, यांचा सगळ्या प्रिंटिंगचा खर्च आणि 40-50% जे काही कमिशन, तो खर्च सगळा पालकांना द्यावा लागला. पालकांना त्यातमधली 5% सुद्धा डिस्काउंट नाही आहे. खरं तर पुस्तकं पुन्हा रियूजही केल्या जात नाही, त्यामुळे लहान बहिणीची घेतली की हे होत नाही, हे तुम्ही जसं मांडलेलं आहे. पण ह्या सगळ्याच्यात पालक संघटना म्हणून तुम्ही हा विषय जो होता तो C20 मध्ये मांडला होता, ते नेमकं काय होतं? ते तुमचं जे गणित होतं तुम्ही जे तिथे मांडलेलं आहे, किती 1000 कोटीचं आहे, राज्याचंही तुम्ही आता बजेट काढलेलं आहे, काय गणित आहे? C20 आपल्याकडे G20ची जी टीम आली होती 2023ला, त्यांचं सिव्हिल 20 C20चं एक मीटिंग मला केंद्र सरकारच्या वतीनं अटेंड करायला गेलो होतो मी. संधी मिळाली मला एज्युकेशनच्या डिपार्टमेंट, एज्युकेशनच्या सेगमेंटमध्ये त्रिवेंद्रम केरलाला. तिथे मी तिथेही सुद्धा बोललो की हा घोळ फक्त 1 लाख 2 लाख रुपयांचा ना, हा करोडो अरबोंचा खेळ आहे. साधारणतः तुम्ही जर एक 3500 रुपयांचं जर पुस्तकांचा सेट जर एका मुलाचं जर तुम्ही गणित म्हणजे खर्च केला पुस्तकांवर एका मुलाच्या मागे, तर नागपुरामध्ये जवळपास 200 शाळा आहे, छोट्या मोठ्या लहान. तर तुम्ही जो तो 150 करोडचा फक्त हा काळा बाजार नागपुरात चालतो पुस्तकांचा, फक्त नागपूर शहराचा. बरोबर. याच्यानंतर तुम्ही जिल्हे जर मोजत गेले, जिल्ह्यांनंतर तुम्ही राज्यात आले, राज्यानंतर तुम्ही देशात आले, हा खूप मोठा स्कॅम आहे. म्हणजे मी C20मध्ये हे सुद्धा मांडलं होतं की पूर्ण शिक्षण क्षेत्रात म्हणजे PG to PG म्हणजे प्ले ग्रुपपासून तर तुम्ही PhD करण्यापर्यंत जर तुम्ही शिक्षणाला मोफत केलं तर खूपच चांगलं होईल. पण तुम्ही जे मोफत नाही करता, हा जवळपास 13,000 करोडचा खेळ आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पुस्तकं, फीज, शूज, युनिफॉर्म, हा खूप मोठा एक दरवर्षीचा स्कॅम म्हणता येईल की ज्याच्यामध्ये जिथे ज्या शिक्षणाला तुम्हाला फ्री दिलं पाहिजे त्या शिक्षणाला फ्री न देता तुम्हाला त्याच्यावर पैसे मोजावे लागतात. हे खूप दुर्दैवाची गोष्ट आपल्या भारतासाठी, राष्ट्रासाठी. मोठा आकडा आहे. हो, हा आकडा मोठा यासाठी आहे की त्याच्यावर आम्ही कॅल्क्युलेशन्स काढले की टोटल पॉप्युलेशनप्रमाणे आम्ही ते कॅल्क्युलेशन, टोटल पॉप्युलेशन 144 करोडपैकी 10% किंवा 20% जर मुलं शिकत असतील पूर्ण भारतामध्ये, त्या कॅल्क्युलेशनप्रमाणे आम्ही काढले. म्हणजे आज 2.5-3 वर्षाचा मुलगासुद्धा शाळेत जातो प्ले ग्रुपमध्ये. त्याचे दप्तरं, त्याचे पुस्तकं किंवा त्याचे युनिफॉर्म, त्याचे शूज, आज तुम्हाला 700-800 रुपयाचे कमीत कमी शूज हे मिळत आहे मुलांचे, कमीत कमी सांगतो तुम्हाला. आणि इथून तो जो 2.5-3 वर्षाचा मुलगा 30 वर्षापर्यंत जो PhD करतो, त्यांचा हा पूर्ण खेळ आहे. म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फीज असो किंवा पुस्तक असो, हा पूर्ण 13 लाख करोडचा पूर्ण टोटल स्कॅम आहे. 13 ते 14 लाख करोडचा पूर्ण स्कॅम आहे. हा आम्ही C20मध्ये पण मांडला आणि बरेचशा कंट्रीज, जवळपास 20 कंट्रीजनी, कॅनडा असेल, US असेल किंवा फिनलँड असेल, त्या सर्वांसमोरसुद्धा मांडला की त्यांनी पण ॲप्रिशिएट केलं की नाही, खरंच हा स्कॅम पूर्ण भारतातला थांबला पाहिजे. आणि खरंच साम TVने हा मुद्दा शिक्षणाचा गोरखधंदा उघडकीस आणला, त्याचे पालकांच्या वतीने खूप खूप धन्यवाद. नक्कीच साम टीव्हीने खरं तर हा विषय लावून धरलेला आहे. ज्या पद्धतीनं पालकांची 40%चं कमिशन जो आहे तो पालक भरतो, फी पालक भरतो, सगळं पालक भरतो. मात्र पाहिजे तसं शिक्षणाचा जर विचार केला तर तो खरंच मिळतो का, गुणवत्तेचा दर्जा किती वाढला ह्या सगळ्यांचं जर विचार केला तर हा सगळ्यांना विचार करणारा लावणारा हा खरं तर प्रश्न आहे. त्यामुळे पालकांनी विचार केला पाहिजे. मात्र कुठेतरी आपल्या पाल्याला चांगलं शिक्षण मिळावं या दबावापोटी किंवा सामाजिक दबावापोटी जे आहे चांगल्या कॉन्व्हेंटमध्ये टाकतात आणि चांगले कॉन्व्हेंट आता शिक्षण माफिया झाले आहे. शिक्षणाचा गोरखधंद्याचं एक ठिकाण झालेलं आहे आणि त्या ठिकाणाहून हा जो गोरखधंदा आहे तो कोट्यावधी रुपयाचा दरवर्षी सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डुबळे, साम TV न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.